आता एक महत्त्वाची बातमी। सोलापूर जिल्ह्यातले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 माजी आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातोय। भाजपच्या वाटेवर असलेले हे नेते नेमके कोण आहेत पाहूयात या रिपोर्टमधून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सोलापूर भाजपमध्ये नेत्यांची मेगा भरती होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातले 4 माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2, काँग्रेसच्या 1 तर एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे। काँग्रेसचे सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि माढ्याचे माजी आमदार आणि सध्या कोणत्याही पक्षात नसलेले बबनदादा शिंदे हे लवकरच भाजपवासी होणार आहेत। याबद्दल फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्त खलबत झाली आहे। या बैठकीला दिलीप माने, राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदेंचे चिरंजीव रणजितसिंग शिंदे उपस्थित होते। सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने हे काँग्रेसवर नाराज आहेत। लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना मदत केली, पण विधानसभा निवडणुकीत पक्षानं ऐनवेळी तिकीट नाकारलं अशी दिलीप माने यांची भावना आहे। तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा आहे। या दोघांचे पक्षांतर्गत विरोधक उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांना पक्षात पुन्हा स्थान दिलं। त्यामुळे राजन पाटील आणि यशवंत माने दोघेही नाराज असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बबनदादा शिंदेंनी आधी अजित पवारांना साथ दिली, त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी बबनदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बबनदादांऐवजी अभिजित पाटलांना तिकीट दिलं। त्यामुळे बबनदादांची अवस्था सध्या ना घरका ना घाटका अशी झाली आहे। नाराज असलेले हे चौघेही सध्या भाजपच्या संपर्कात आहेत। फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर दिलीप मानेंनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत भाजपचं कौतुक सुद्धा केलंय। आम्हाला काम का होत नाही कुणाला सांगा, आम्ही तर आता वर कोणच नाही तसं सांगा, त्यांना पण तशीच परिस्थिती आहे। त्यामुळे ते म्हणते आपण आपल्या कार्यकर्त्याची कामं झाले पाहिजे, मतदारसंघातली कामं झाले पाहिजे, अनेक कामं असतात, रोज उठून कामं असतात। आपण कुणाला आपण नाही म्हणून सांगणार, किती दिवस सांगणार, आणि इथं काय सुधारण्याचे दिवस काय वाटेणार आम्ही जिथं आहे तिथं। आता पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे आणि लोकांचा विश्वास आता महाविकास आघाडीवर नाही, त्यांच्या पक्षामध्ये तारतम्य नाही, विकासाचा काही अजेंडा नाही। महाविकास आघाडी विकासापासून दूर गेलेली आहे। महाविकास आघाडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय मुद्द्यावर चर्चा करते आहे। देवेंद्र फडणवीस सरकारला अपेक्षित विकासाचा विषय आहे, विकासाकडे राज्य चाललेलं आहे।